वारीत भेटलेला तो अनोळखी वारकरी. तर मग ऐका. पहाटेच गाव जाग झालं होतं. सगळीकडे विठ्ठल नाम घुमत होता. ओम शांतपणे अंगणात उभा होता. त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. यंदाची वारी खास होती त्याच्यासाठी, कारण त्याने एक नवस केला होता. तो नवस कुणालाच माहित नव्हता. कविता, जी त्याची पत्नी होती, त्याच्याकडे एकटक शांतपणे पाहत होती. तिच्या मनात खूप काळजी होती. घरात परिस्थिती फार बिकट होती. धान्य संपत आलं होतं. हातात पैसेही उरले नव्हते. तरी ओम हसत होता. त्याचा विश्वास कधी ढळला नव्हता. कविता हळूच म्हणाली त्याला, लवकर परत या, सुरक्षितपणे. ओमने फक्त हसून मान हलवली. तुळशीची माळ गळ्यात घातली, कपाळावर बुक्का लावला प्रेमाने आणि घराबाहेर पाऊल टाकलं. तेवढ्यात मागून आवाज आला, थांब जरा ओम. ओमने मागे वळून पाहिलं. स्वाती धावत आली, जी त्याची बहीण होती. तिने एक छोटी पिशवी हातात दिली. आत 2 भाकऱ्या होत्या आणि थोडीशी चटणी होती. स्वाती म्हणाली हसत हळूच, रस्त्यात भूक लागेल तुला. ओमच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने बहिणीचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा चालू लागला. गाव हळूहळू मागे राहिलं. वारकऱ्यांची दिंडी पुढे सरकत होती. टाळ मृदुंगाचा गजर घुमत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. सगळ्यांच्या ओठावर एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओमही नाम घेत चालत होता. तेवढ्यात काळे ढग जमले. वाऱ्यांचा वेग वाढू लागला. पाऊस सुरू होईल असं वाटलं, पण कुणीही थांबलं नाही. सगळे नामात दंग होते. अचानक कुणीतरी म्हणालं मोठ्याने, ओम थांब बाळा. ओम दचकून थांबला जागेवर. त्याने मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला थोडं विचित्र वाटलं. तो पुन्हा चालू लागला. दुसऱ्यांदा तोच आवाज आला. यावेळी अगदी जवळून आला. ओमच्या अंगावर काटा आला. तो आजूबाजूला पाहू लागला. वारकरी पुढेच चालत होते, मात्र आवाज देणारा नव्हता. ओम काही क्षण शांत राहिला. मग स्वतःला समजावलं, कदाचित भास झाला असेल. तो पुन्हा दिंडीत मिसळला. तेवढ्यात सोहम भेटला, जो त्याचा मित्र होता. ते दोघे अनेक वर्षाचे मित्र होते. सोहम म्हणाला हसतच त्याला, आज खूप शांत दिसतोयस. ओम काहीच बोलला नाही. त्याने फक्त स्मित हास्य केलं. दोघे पुढे चालत राहिले. सूर्य वर आला होता. ऊन खूप वाढली होती. सगळे दमून गेले होते. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक वृद्ध वारकरी बसलेला दिसला. पांढरे शुभ्र केस होते. डोळ्यात विलक्षण तेज होतं. हातात जुनी विणा होती. गळ्यात तुळशीची माळ होती. तो शांतपणे अभंग म्हणत होता. ओमचं लक्ष त्याच्याकडे गेलं. का कुणास ठाऊक, पण त्याला त्या वृद्धाकडे जावंसं वाटलं. तो हळूहळू पुढे गेला. वृद्धाने डोळे शांतपणे उघडले आणि ओमकडे पाहून हसला. तो म्हणाला प्रेमाने हळूच, यंदा उशीर झालाय तुला. ओम पूर्णपणे चकित झाला, कारण त्याला कोणी ओळखत नव्हतं. ओमने विचारलं शांतपणे, तुम्ही मला ओळखता का? वृद्ध पुन्हा हसला फक्त. तो काहीच बोलला नाही. क्षणभराने म्हणाला हळूच, घरी कविता रडते अजून. हे ऐकताच ओम हादरला, कारण कवितेबद्दल तर कुणालाच माहिती नव्हती. सोहम तिथेच उभा होता. त्यालाही आश्चर्य वाटलं. ओमने पुन्हा विचारलं त्यांना, तुम्ही नेमके कोण आहात? वृद्धाने उत्तर दिलंच नाही. त्याने फक्त भाकरी मागितली. ओमने क्षणाचाही विचार केला नाही. स्वातीने दिलेल्या 2 भाकऱ्या त्याने त्या वृद्धाला दिल्या. सोहम म्हणाला हळू आवाजातच, आता तू काय खाणार? ओम हसून शांतपणे म्हणाला, भुकेल्यांना अन्न देणं हीच सेवा. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने ओमच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाला, आज विठ्ठल तुझ्यावर प्रसन्न आहे. हे ऐकताच जोराचा वारा सुटला. धुळीचं मोठं वादळ उठलं. सगळे डोळे झाकू लागले. काही क्षणांनी वारा थांबला. ओमने पुन्हा समोर पाहिलं, पण तो वृद्ध तिथे नव्हता. आजूबाजूला शोध घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाहिलं. सोहमलाही तो दिसला नाही. वारकरी म्हणाले आश्चर्याने, इथे तर कोणीच नव्हतं. ओमच्या हातापायात शक्ती उरली नाही. तो शांतपणे खाली बसला. तेवढ्यात रस्त्यावर पडलेली दिसली तीच वृद्धाची जुनी विणा. ओमने ती विणा हळूच उचलली. विणा अजूनही उबदारच होती, जणू कुणीतरी आत्ताच वाजवली. सोहम आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. रोहनही तिथेच येऊन पोहोचला. तो म्हणाला,
काय झालं इथे? ओम काहीच बोलू शकला नाही. त्याने सगळी घटना सांगितली. रोहन शांतपणे ऐकत राहिला. तोही थोडासा गोंधळून गेला होता. तेवढ्यात आनंदी आजी पुढे आल्या. त्यांनी वीणा पाहताच थांबल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या हळूच म्हणाल्या प्रेमाने, ही साधी वीणा नाही बाळा. ओम आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. आजी पुढे बोलू लागल्या. मी अशी वीणा आधी पाहिली. खूप वर्षापूर्वी वारीमध्येच पाहिली. एका वृद्ध वारकऱ्याजवळ होती. तो नेहमी भुकेल्यांना अन्न द्यायचा, थकलेल्यांना आधार द्यायचा आणि अचानक अदृश्य व्हायचा. लोक त्याला देवमाणूस म्हणायचे. ओमच्या अंगावर काटा आला. सोहम काहीच बोलला नाही. ते तिघे पुढे निघाले पुन्हा. पाऊस हळूहळू थांबला होता. थंड वारा वाहू लागला. वारी पुन्हा सुरू झाली. अभंगांचा गजर घुमत होता. ओम मात्र विचारात हरवला. तो वृद्ध नेमका कोण होता? त्याला कविता कशी माहिती? स्वातीचं नावही कसं माहीत? आणि माझी वाट का पाहत होता? असे प्रश्न सतावत होते. तेवढ्यात समोर एक लहान मुलगा रडत रस्त्यावर बसलेला दिसला. त्याच्या पायाला जखम झाली होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. ओम धावत त्याच्याकडे गेला. त्याने मुलाला उचललं. अलगद पाण्याने स्वच्छ जखम धुतली. मुलगा हसला हलकेच. तो म्हणाला, धन्यवाद काका. ओमने त्याला खाऊ दिला. सोहमही मदतीला पुढे आला. रोहनने औषध लावून दिलं. मुलगा आनंदाने निघून गेला. तेवढ्यात मागून पुन्हा आवाज आला, सेवा कधीच वाया जात नाही. ओमने मागे वळून पाहिलं. तोच वृद्ध पुन्हा दिसला. यावेळी तो दूर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. ओम त्याच्याकडे धावत गेला, पण गर्दीत तो पुन्हा हरवला. सोहम धापा टाकत आला. तो म्हणाला, कुठे धावतोयस? ओमने दूर बोट दाखवलं, पण तिथे कोणीच नव्हतं. रोहन म्हणाला हळू आवाजातच, आपण तिघांनीही त्यांना पाहिलं, म्हणजे हा भास नव्हता. रात्र जवळ येऊ लागली. दिंडीचा मुक्काम झाला. सगळे भजनात रमले होते. ओम मात्र जागाच होता. त्याच्या शेजारी ती वीणा होती. मध्यरात्र झाली. शांतपणे अचानक वीणेचा स्वर उमटला. कोणीही तिला स्पर्श केला नव्हता. सगळे दचकून उठले. लगेच भजन थांबलं एका क्षणात. ओमने वीणेकडे पाहिलं. ती स्वतःच हलताना दिसली आणि पुन्हा शांत झाली. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. आनंदी आजी हसल्या हलकेच. त्या म्हणाल्या शांत स्वरात, भिवू नका लेकरांनो. जिथे नामस्मरण असतं ना, नेहमी तिथे विठ्ठलाची कृपा असते. ओमने डोळे मिटले शांतपणे. तो मनापासून प्रार्थना करू लागला. पाठ व्हायला अजून वेळ होता. तेवढ्यात कुणीतरी जवळ आलं. ओमने डोळे उघडले. अलगद तोच वृद्ध समोर बसला होता. यावेळी तो अगदी जवळ होता. तो म्हणाला हळू आवाजातच, उद्या पंढरपूर दिसेल तुला, पण लक्षात ठेव बाळा, दर्शनापेक्षा सेवा मोठी असते. हे बोलून वृद्ध उठला. त्याने ओमच्या हातात काही ठेवलं. एक छोटी तुळशीची माळ होती. ती विलक्षण सुगंध देत होती. ओम काही बोलणार इतक्यात वृद्ध मागे वळून चालू लागला. तेवढ्यात मंदिरातील घंटा वाजली. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. घंटा थांबताच पुन्हा पाहिलं, पण वृद्ध पुन्हा गायब झाला. जमिनीवर फक्त पावलांचे ठसे, तेही हळूहळू नाहीसे झाले. सकाळी सगळे पंढरपूरला निघाले. दूरवर मंदिराचा कळस दिसला. सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता. ओमच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने माळ हातात घट्ट धरली. मनात एकच विचार होता, आज त्या वृद्धाचं रहस्य उलगडेल. पण मंदिरात प्रवेश करताच समोर जे दृश्य दिसलं ते पाहून ओम जागेवरच थबकला. पंढरपूरचा कळस समोर दिसत होता. सगळे वारकरी आनंदाने नाचत होते. टाळ मृदुंगांचा गजर घुमत होता. ओमचे डोळे भरून आले होते. त्याने तुळशीची माळ हातात घेतली. विठ्ठलाचं नाम सतत सुरू होतं. सोहम त्याच्या शेजारी चालत होता. रोहनही खूप आनंदात होता. आनंदी आजी शांतपणे हसत होत्या. सगळे मंदिराकडे निघाले होते. मंदिराचा मुख्य दरवाजा उघडला. भक्तांची मोठी गर्दी. ओम रांगेत उभा होता. त्याचं हृदय जोरात धडधड धडधडत होतं. अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण होतं. हळूहळू रांग पुढे सरकत गेली. विठ्ठलांची मूर्ती दिसू लागली. ओमचे हात आपोआप जोडले गेले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पुढे जाऊ लागला शांतपणे. तेवढ्यात त्याची नजर थांबली.
मूर्तीसमोर एक वारकरी उभा होता. तोच पांढऱ्या कपड्यातला वृद्ध. ओम आनंदाने त्याच्याकडे धावला, पण गर्दी अचानक वाढली. काही क्षण तो दिसेनासा झाला. ओम इकडे तिकडे पाहू लागला. सोहमही शोधू लागला. रोहनने संपूर्ण सभा मंडप पाहिला, पण तो कुठेच दिसला नाही. ओम निराश होऊन उभा राहिला. तेवढ्यात एक पुजारी पुढे आले. त्यांनी ओमकडे पाहून विचारलं, बाळा, काय शोधतोयस इतकं? ओमने सगळी घटना सांगितली. वृद्धाचं वर्णनही करून दाखवलं. पुजारी काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हास्य आलं. ते म्हणाले शांत आवाजात, अशा वारकऱ्यांच्या गोष्टी ऐकल्या, पण आजवर कुणी सिद्ध नाही केलं. तो कोण होता नक्कीच? काही भक्त त्याला संत मानतात, काही त्याला साधा वारकरी म्हणतात. उत्तर मात्र कुणाकडेच नाही. ओम आणखी विचारात पडला. त्याने विठ्ठलाचं दर्शन घेतलं. चरणी डोकं ठेवून रडू लागला. मनातलं सगळं सांगितलं. प्रार्थना पूर्ण करून उठला. तेवढ्यात त्याच्या नजरेस पडलं गाभाऱ्याच्या कोपऱ्यात तीच विणा. ओम धावत तिकडे गेला. ती अगदी त्याच्यासारखीच होती. त्याने पुजाऱ्यांना विचारलं लगेच, ही विणा कुणाची आहे? पुजारी शांतपणे उत्तरले, सकाळी मंदिरातच सापडली होती. कोणी ठेवून गेलं माहीत नाही. ओमच्या अंगावर काटा आला, कारण ती त्याच विणेसारखी होती जिचा वृद्धाने स्पर्श केला होता. ओमने विणीला नमस्कार केला. तेवढ्यात पुन्हा आवाज आला, सेवा विसरू नकोस बाळा. ओमने मागे वळून पाहिलं. कोणीच उभं नव्हतं तिथे. फक्त विठ्ठलाची मूर्ती दिसत होती आणि मंद हास्य जाणवत होतं. ओमच्या डोळ्यात अश्रू आले. तो शांतपणे बाहेर आला. मंदिरासमोर एक गरीब वृद्ध भुकेने थरथरत बसला होता. ओमने क्षणाचाही विचार केला नाही. त्याने स्वतःचं जेवण दिलं. पाणीही प्रेमाने पाजलं त्याला. वृद्धाने डोक्यावर हात ठेवला आणि हलकसं हसला. फक्त ओमने चेहरा नीट पाहिला. क्षणभर त्याला धक्का बसला. तोच रहस्यमय वृद्ध वाटला. ओम पटकन खाली वाकला. पुन्हा वर पाहिलं तेव्हा तो वृद्ध पुन्हा गायब झाला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. सोहम आणि रोहन धावत आले. त्यांनी काय झालं विचारलं. ओम फक्त हसत राहिला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. आनंदी आजी जवळ आल्या. त्यांनी ओमच्या डोळ्यात पाहिलं आणि प्रेमाने एवढंच म्हणाल्या, कधी कधी उत्तर शोधायचं नसतं, फक्त श्रद्धा ठेवायची असते. ओमने मान खाली घातली. त्याच्या मनाला शांतता मिळाली. कवितेचा चेहराही आठवला त्याला. तो आनंदाने घरी परतला. घरात पाऊल टाकताच कविता हसत समोर आली. स्वातीने आरती ओवाळली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. ओमने फक्त एवढंच सांगितलं, वारीने मला खूप काही शिकवलं. दर्शन मोठं नाही नेहमी. भुकेल्यांना अन्न देणं मोठं, थकलेल्यांना आधार देणं मोठं, रडणाऱ्याला धीर देणं मोठं, प्रत्येकांमध्ये विठ्ठल पाहणं मोठं आणि मनापासून सेवा करणं मोठं. त्या दिवसानंतर ओम बदलला. तो रोज गरजूंना मदत करू लागला. कुणालाही रिकाम्या हाताने पाठवलं नाही त्याने. गावात त्याचा आदर वाढला. पण त्या वृद्धाचं रहस्य आजही कुणाला समजलं नाही. काही म्हणाले साधा वारकरी, काही म्हणाले संतांचा आशीर्वाद आणि काही फक्त भक्त म्हणाले. जिथे खरी भक्ती असते तिथे विठ्ठल स्वतः कृपा करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशाच भक्तिमय कथा जर आपल्याला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.